पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। जोपर्यंत माणसाच्या स्वभावात वैज्ञानिक विचार मिसळत नाहीत तोपर्यंत त्याचा बौद्धिक विकास अपूर्णच राहील। गुरुजी, माझी ताई भाऊजींची किती काळजी करते, पण भाऊजीसनी असं वाटतं की ताई चुकीची आहे। मी कसं समजावू? भाऊजींना का समजत नाही? मग ताई भाऊजींना का नाही समजावू शकत? कोण लोक आहेत जे भाऊजींना समजूच देत नाही आहेत? तुम्हीच सांगा गुरुजी, हे समदे प्रश्न मला सतावतायत। हे बघ भीम, स्त्री आणि पुरुषाच्या संबंधाला समजायला तू अजून खूप लहान आहेस बेटा, पण समजून जा, स्त्री आणि पुरुषांचा संबंध एका तराजू सारखा असतो रे, ज्यामध्ये दोन्ही पलड्यांना समान बरोबर ठेवावं लागतं। कधी कधी आपला हारून तर कधी त्यांचं काही जिंकून। मग गुरुजी, हेच माझ्या प्रश्नांचं उत्तर आहे? नाही भीमा, सगळ्या प्रश्नांचं नाही। तुझ्या मनात खूप सारे प्रश्न आहेत, पण तुला एक गोष्ट सांगतो, खूप वर्ष आधी एक राजा होऊन गेला। त्याच्या मुलाचं नाव होतं सिद्धार्थ, जो पुढे जाऊन भगवान बुद्ध या नावाने ओळखला जाऊ लागला। जसे आज तुझ्या मनात खूप प्रश्न आहेत ना, तसेच त्यांच्याही मनात खूप सारे प्रश्न होते। मग त्यांनी आपल्या प्रश्नांची उत्तरं कशी शोधली? आत्मचिंतन करून, भ्रमण करून, सतत विचार करून। भीम, तुला तुझ्या मनात पडणाऱ्या प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी भ्रमण करायला हवं, आत्मचिंतन करायला हवं। तुला उत्तर स्वतःच सापडतील। आंबेडकर सर, कुठे कुठे फिरणार हा भीम? कुठे मिळतील याला प्रश्नांची उत्तरं? पेंडसे गुरुजी, हा कोणी सामान्य मुलगा नाहीये। सामान्य मुलं तर असा प्रश्नच विचारत नाही। हा एक दिवस खूप मोठा माणूस बनेल। सामान्यापासून मोठा माणूस बनण्यासाठी माणसाला भटकावं लागतं, आत्मचिंतन करावं लागतं। जेवण करून घ्या। घेऊन जाय जेवण, भूक नाही मला। गुरुजी, नात्यांचं समीकरण काय असतं आणि त्याला कसं सोडवलं जातं? स्त्री आणि पुरुषांचा संबंध एका तराजू सारखा असतो रे, ज्यामध्ये दोन्ही पलड्यांना समान बरोबर ठेवावं लागतं। कधी कधी आपला हारून तर कधी त्यांचं काही जिंकून।
भीम लवकर घरला चल. इथं बसून काय करतोय? चल. काहीतरी विचार करत होतो. काही प्रश्नांची उत्तरं शोधत होतो. अरे तू घरला चल की. बरं एक सांग मला, तुझ्या प्रश्नांची उत्तर कोणती चिमणी आहे का जे तुला इथं भेटणार आहे? अरे भेटेल कवा ना कवा. आता घरला चल. आई वरडते. चल चल चल. यो भीमा बिना कुठं जातो न सांगता. आई बघ ना, ही तुळसा माझ्याशी भांडते. हिला गंगाताईचं लग्न आठवतंय. आता मलाच आठवत नाही तर हिला कसं आठवल? अगं तुम्ही दोघी लय लहान होता तवा. कुठं जात असतोस? अरे सांगून तरी जात जा. आई याचं असंच असतं, न सांगता जातो कुठं बी. आता नीट ऐक. पुढच्या वेळेला जाशील ना तेव्हा मला सांगून जायचं. डाव्या बाजूला चला. 5 पावलावर घर आहे, तिथंच थांबायचंय. अहो तुम्ही समजावा ना, किती घाबरून जाते म्या. बस तुम्ही हसताय, यो उत्तर नाही देत. काहीतरी खायला त्या बाळांना. काहीतरी खायला द्या. वहिनी भाकर तयार आहे, दे त्यांना. वैताई तुम्ही तुमचा हात पुढं करा. तुम्ही दोघं या अशा अवस्थेत का फिरताय? घरी थांबा, आराम करा. का तुम्हासनी पोरं बाळ नाही आहेत तुम्हाला सांभाळण्यासाठी, जे तुम्ही या वयात असं घरोघरी फिरताय? पोरं तर आहेत, पण इतकी चांगली नाहीयेत की उरलेलं आयुष्य त्यांच्या भरोशावर जगू आम्ही. मी आईच्या संकट लगीन केलं हाय, पण देवानं मला आंधळं बनवलं आणि हिला पांगळं बनवलं. पण यानं काय जनगानी थांबत तर नाही ना. तुम्ही दोघं असं फिरता तर त्रास तर होईत असेल ना? अरे संकट जगण्या मारण्याची शपथ घेतली हाय, मग त्रास कसला? आणि नात्यात इमानदारी असली ना तर जीवन लय सोपं होतं बघ. आम्ही दोघं बी मोठ्या इमानदारीनं नातं निभावतो बघ. आणि म्हणूनच ही माझी डोळं बनली आणि मी हिचं पाय. तुम्हासनी पोटभर जेवण मिळतं का? अरे बाळा, आम्ही प्रेमाचं भुकेलो हाय. एक दुसऱ्यावर एवढं प्रेम करतो की आम्हा दोघांचं पोटच भरून जातं. जगायसाठी जेवतो बघ. जे काही शिळपाक भेटतं वाटून घेतो तेच आणि जगत राहतो बघ. आणि संकटात सोबत झुंजत राहणं यालाच तर नातं म्हणतात ना. आणि आम्ही सोबत राहून झुंजतो बघ. अरे बाळा, नवऱ्या बायकोचं नातं बनवलंच यासाठी, नाहीतर बाकी समधी अनोळखीच नाती बघ. येतो मी. तुम्ही रडताय का? काय झालं? काय झालं रडाया तुम्हासनी? काय झालं? गंगा, मला माफ कर. मी चांगला नवरा नाही बनू शकलो, हारलो परिस्थिती समोर. आणि याचा बी विचार केला नाही की तुझ्या सोबत येऊन परिस्थिती सोबत लढायचं आणि आपलं जीवन सुखकर करायचं. मला माफ कर गंगा. गंगा, आपण एकत्र भांडायचं, रागवायचं, पण सोबत राहण्याचा एक मार्ग नक्कीच काढूया.
आपली दोन्ही लेकरं आपली वाट बघतात आहेत. घरी चल गंगा. जावई बापू, अहो या परिस्थितीत कसं जाणार? नाही, ते राहू दे. दुखणं नेहमीच वाईट नसतंय. जर मला दुःख झालं नसतं तर मी इथं शांतपणे बसून समजूच शकलो नसतो. जर कारभारीन सोबत असल तर दुखणं दुखण्यासारखं वाटत नाही. बस आता जाऊ दे आमासनी. असं कसं जाऊ देणार भाऊजी? आम्ही आमच्या भाऊजींची आणि ताईची चांगली पाठवणी करणार. ह्या येळी तर लेकरांसाठी बेसनाचा लाडू बी नाही बनवलं, पर पुढल्या वेळेला येईन तेव्हा नक्कीच बनवीन. काय हरकत नाही, मी बनवून चारीन ना त्यासनी. हा तुझं एवढं चांगलं नाही बनवू शकणार, पर जसं बी असतील खातील माझी पोरं. ताई, आठवण आल्यावर लवकर येशील ना? घे हे घाल. हे काय आहे भीम? ताई, बोललो होतो ना चांगली पाठवणी करेन तुमच्या दोघांची. आणि कुठच्या नवरीची पाठवणी बिना साडीची होते? फक्त ओढणी टाकून ताईची पाठवणी होईल? नाही बाबा, गाजा वाजा संग होणार. बाबा, तुम्ही ते वाजवा. बाळा दादा, तू खुळखुळा वाजव. म्या वय बाबा, संगीत तर भावना व्यक्त करतात ना. ताईला बरं वाटेल. आणि आम्ही समधी फुलं टाकू. आपण समधी पुढे पुढे नाचू. ताई आणि भाऊजी आपल्या मागणं येतील. यांची तयारी तर लय जोरात आहे. दे डोक्यावर घे. चला. अरे हे काय करतायत लोक? मुद्दाम नाच गाणं करतायत म्हणजे आपण चिडावं आणि असा विचार करू की या लोकांनी आपल्याला हरवलं आणि आपण काही नाही करू शकलो. यासाठीच नाच गात आहेत. तुम्ही लोकांना कुठल्याही गोष्टीचा चुकीचाच अर्थ काढता स्वतःहून. अरे दिसत नाहीये का ते त्यांच्या बहिणीला आणि भाऊजींना आनंदाने घरी पाठवतायत. अरे हे परेश, तुला कोण बोललं मधी बोलायला? हा, जेव्हा बघावं तेव्हा मूर्खासारखं बोलत असते. येऊ दे शेट आणि मंगेशला. तुला तर नक्कीच जाती बाहेर काढू आम्ही. आणि एवढंच पुळका असेल ना ताई आणि दाजीच्या पाठवणीमध्ये जाऊन नाचायचं तर जा, जोड त्यांच्या संग नातं. आमच्या संग इथे का बसायलायस? एकदम खरं बोललास. हा फक्त बोलायला आपल्या जातीचा आहे. बघा कसा मनातल्या मनात आनंद होतो याला. अरे अशी कुणी पाठवणी करत का? नाहीतर काय. अरे कालपर्यंत ज्याचा जावई नाटक करत होता, आज अचानक त्याचं हृदय परिवर्तन झालं. आणि सावताच्या बायकोला पाठवणी करून नेतोय ते बी
नाचत गात. मी तर सांगतो, हे आपल्याला चिडवायला यांची नवीन चाल आहे. या लोकसनी तर आपटून मारलं पाहिजे. तर जा आणि मार मार जा. 2 लोकांनी मारलं होतं ना, तर जेलमध्ये दळण दळतायत. तुम्हाला दळायचंय. अनपाडा तूच असेल नरकात. काळजी घ्या. भाऊजी पोचून चिठ्ठी लिवा. आणि ताई जेव्हा कवा आठवण येईल तेव्हा ये. हे बी तुझंच घर आहे. ह्या मुलामध्ये काहीतरी गोष्ट आहे. नाहीतर ज्या समाजाची सगळी लोक गरिबी आणि आर्थिक दुःखांमध्ये अडकलेले आहेत, अशात या मुलाला बघून वाटतं की हा यांच्या समाजाला सामाजिक अभिशापातून मुक्त करेल. याच्या चेहऱ्यावरचं तेज असंच सांगतंय. स्वतःची काळजी घ्या आत्या. चला बेस झालं, जावई बापूंना अक्कल आली. दोघं आनंदी राहू, ह्यापेक्षा अजून काय पाहिजे. मंजुळा, बाहेरनं कपडे आणलेस का नाही? तुळसा ये, चल तिला मदत करूया. पिंबाळा इकडे बस. 1 मिनिट तुम्ही जरा थांबा. मला एक गोष्ट सांग, एवढी हुशारी तुझ्या डोक्यात कुठं येते रे? बाबाकडनं. हा, बाबाकडनं. बाबाकडे असती तर मला नसती दिली का? घेणारा बी पाहिजे ना. अहो काय बी. हा ये ये माझ्याकडे ये ये, तुला आता मी दाखवते. ये. हा मला बोलतोस काय? पाहिलंस आई बाबा भीमचं किती लाड करतात ते. आपल्याला कोणी विचारत बी नाही. अरे मग काय झालं बाळा दादा, समद्यात लहान बी भीमच आहे ना. आणि आपल्या दोघांपेक्षा लई समजदार बी आहे, तर त्याला लई प्रेम मिळणार नाही का? आई बाबा, आनंद दादा आणि बाळा दादाला वाटत असेल की तुम्ही फक्त माझ्यावरच प्रेम करता. त्यासनी बी बोलवा ना. आता झोपायचं की परत बाहेर जायचं थोड्या वेळसाठी? बोलवते बाळा. आनंद, अरे अरे हळू. तुळसा मंजुळाला बी बोलवा. अरे अरे लई जागा आहे आमच्या कोशीत, जा बोलू त्याला. लई जागा आहे तर आत्याला बी बोलवूया. खुश आहेस ना?